नमस्कार मित्रहो, तुमचं स्वागत आहे आपल्या मराठी पोलीस या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण या व्हिडिओमध्ये पोलीस भरतीला येणारे अत्यंत महत्त्वाचे जनरल नॉलेजचे प्रश्न पाहणार आहोत। तर चला व्हिडिओला आपल्या सुरुवात करूयात। प्रश्न पहिला, सेंचुरी इज नॉट इनफ हे पुस्तक कोणत्या खेळाडूचे आहे? पर्याय क्रमांक 1 सचिन तेंडुलकर, पर्याय क्रमांक 2 सुनील गावस्कर, पर्याय क्रमांक 3 सौरभ गांगुली, पर्याय क्रमांक 4 महेंद्रसिंग धोनी। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सौरभ गांगुली। प्रश्न दुसरा, बुधभूषण हा ग्रंथ कुणी लिहिला? पर्याय क्रमांक 1 शिवाजी महाराज, पर्याय क्रमांक 2 संभाजी महाराज, पर्याय क्रमांक 3 शाहू महाराज, पर्याय क्रमांक 4 संत एकनाथ। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 संभाजी महाराज। प्रश्न तिसरा, भावार्थ दीपिका हा ग्रंथ कुणी लिहिला? पर्याय क्रमांक 1 संत तुकाराम, पर्याय क्रमांक 2 संत एकनाथ, पर्याय क्रमांक 3 संत ज्ञानेश्वर, पर्याय क्रमांक 4 वाल्मिकी ऋषी। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 संत ज्ञानेश्वर। प्रश्न चौथा, जीवनसत्वांचा शोध कुणी लावला? पर्याय क्रमांक 1 जेम्स चॅडविक, पर्याय क्रमांक 2 फुंक, पर्याय क्रमांक 3 जे थॉम्सन, पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 फुंक। प्रश्न पाचवा, डायनामाइटचा शोध कोणी लावला? पर्याय क्रमांक 1 अल्फ्रेड नोबेल, पर्याय क्रमांक 2 वेबनर, पर्याय क्रमांक 3 आइन्स्टाईन, पर्याय क्रमांक 4 फुंक। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अल्फ्रेड नोबेल। प्रश्न सहावा, संत तुकाराम महाराज यांची जन्मभूमी कोणती? पर्याय क्रमांक 1 आळंदी, पर्याय क्रमांक 2 पैठण, पर्याय क्रमांक 3 देहू, पर्याय क्रमांक 4 आपेगाव। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 देहू। प्रश्न सातवा, इंद्रधनुष्यामध्ये एकूण रंगांची संख्या किती असते? पर्याय क्रमांक 1 7, पर्याय क्रमांक 2 8, पर्याय क्रमांक 3 9 आणि पर्याय क्रमांक 4 10। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 इंद्रधनुष्यामध्ये एकूण रंगांची संख्या 7 असते। प्रश्न आठवा, मानवी शरीरात एकूण गुणसूत्रांच्या किती जोड्या असतात? पर्याय क्रमांक 1 22, पर्याय क्रमांक 2 23, पर्याय क्रमांक 3 24, पर्याय क्रमांक 4 25। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 23। प्रश्न नववा, मानवी शरीरातील गुणसूत्रांची 23वी जोडी कशाची निश्चिती करते? पर्याय क्रमांक 1 वय निश्चिती, पर्याय क्रमांक 2 लिंग निश्चिती, पर्याय क्रमांक 3 वर्ण निश्चिती, पर्याय क्रमांक 4 गुण निश्चिती। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 लिंग निश्चिती। प्रश्न 10वा, मानवी शरीरात एकूण किती गुणसूत्रे असतात? पर्याय क्रमांक 1 40, पर्याय क्रमांक 2 42, पर्याय क्रमांक 3 44, पर्याय क्रमांक 4 46। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 46। प्रश्न 11वा, पृथ्वी सूर्याभोवती फिरल्याने कशाची निर्मिती होते? पर्याय क्रमांक 1 दिवस रात्र, पर्याय क्रमांक 2 ऋतूंची निर्मिती, पर्याय क्रमांक 3 उन्हाळा, पर्याय क्रमांक 4 पावसाळा। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पृथ्वी सूर्याभोवती फिरल्याने ऋतूंची निर्मिती होते। प्रश्न 12वा, पृथ्वी स्वतःभोवती फिरल्यामुळे कशाची निर्मिती होते? पर्याय क्रमांक 1 दिवस रात्र, पर्याय क्रमांक 2 ऋतूंची निर्मिती, पर्याय क्रमांक 3 पावसाळा, पर्याय क्रमांक 4 हिवाळा। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पृथ्वी स्वतःभोवती फिरल्यामुळे दिवस रात्र यांची निर्मिती होते। प्रश्न 13वा, पृथ्वी सूर्याभोवती फिरण्याच्या गतीला काय म्हणतात?
पर्याय क्रमांक 1 परिभ्रमण, पर्याय क्रमांक 2 परिवलन, पर्याय क्रमांक 3 उपभू, पर्याय क्रमांक 4 अपभू. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 परिभ्रमण. प्रश्न 14वा. पृथ्वी स्वतःभोवती फिरण्याच्या गतीला काय म्हणतात? पर्याय क्रमांक 1 परिवलन, पर्याय क्रमांक 2 परिभ्रमण, पर्याय क्रमांक 3 घूर्णन गती, पर्याय क्रमांक 4 उपभू. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 परिवलन. प्रश्न 15वा. हितवाद या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? पर्याय क्रमांक 1 गोपाळकृष्ण गोखले, पर्याय क्रमांक 2 महात्मा गांधी, पर्याय क्रमांक 3 बाबासाहेब आंबेडकर, पर्याय क्रमांक 4 लोकमान्य टिळक. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 गोपाळकृष्ण गोखले. तर या प्रश्नामध्ये मित्र थोडं कन्फ्यूज करणारा आहे हा प्रश्न. या प्रश्नाचं उत्तर मी सुद्धा 2021मध्ये सांगलेला माहिती नसली किंवा आपल्या वाचण्यामध्ये नसल्यामुळं मी तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच केलं होतं. प्रश्न 16वा. भारताचा शोध खालीलपैकी कुणी लावला? पर्याय क्रमांक 1 कोलंबस, पर्याय क्रमांक 2 वास्को द गामा, पर्याय क्रमांक 3 नेपोलियन, पर्याय क्रमांक 4 अमेरिगो वेस्पुसी. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 वास्को द गामा. प्रश्न 17वा. पृथ्वीवर एकूण खंड किती आहेत? पर्याय क्रमांक 1 9, पर्याय क्रमांक 2 8, पर्याय क्रमांक 3 7, पर्याय क्रमांक 4 6. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पृथ्वीवर एकूण 7 खंड आहेत. प्रश्न 18वा. गीता रहस्य हा ग्रंथ खालीलपैकी कुणी लिहिला? पर्याय क्रमांक 1 महात्मा गांधी, पर्याय क्रमांक 2 महात्मा फुले, पर्याय क्रमांक 3 लोकमान्य टिळक, पर्याय क्रमांक 4 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 लोकमान्य टिळक. प्रश्न 19वा. गीता या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? पर्याय क्रमांक 1 लोकमान्य टिळक, पर्याय क्रमांक 2 महात्मा गांधी, पर्याय क्रमांक 3 विनोबा भावे, पर्याय क्रमांक 4 गोपाळकृष्ण गोखले. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 आचार्य विनोबा भावे. आपल्या व्हिडिओमधील शेवटचा प्रश्न. पृथ्वी कोणत्या दिशेने फिरत असते किंवा कोणत्या दिशेने फिरत राहते? पर्याय क्रमांक 1 पूर्वेकडून पश्चिमेकडे, पर्याय क्रमांक 2 पश्चिमेकडून पूर्वेकडे, पर्याय क्रमांक 3 दक्षिणेकडून उत्तरेकडे, पर्याय क्रमांक 4 उत्तरेकडून दक्षिणेकडे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पृथ्वी पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरत असते. जर मित्र तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा, व्हिडिओला शेअर करा, लाईक करा आणि कमेंट करा, जेणेकरून तुमच्यापर्यंत व्हिडिओ आपण अपलोड केलेले नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. धन्यवाद.